वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावर लागलेल्या आगीने आंबा शेतीचं नुकसान, 1 एकरातील शेततळ्यातील कागदही जळून खाक, 30 ते 35 लाखाचं शेतकऱ्याचं नुकसान। वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावरील जंगलात आग लागल्याने आणि ती आग शेतात घुसल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय। विकास ज्ञानू महाडिक, प्रकाश ज्ञानू महाडिक, निवास ज्ञानू महाडिक हे या शेतकऱ्यांचं शेतात आग पसरली आणि 4.5-5 एकरावर असलेली आंब्याच्या बागेला आग लागली। या आगीत सर्व आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत। तसेच 1 एकर मोठ्या शेततळ्याच्या कागदावर ही आग पसरली आणि या आगीत शेततळ्यामधील 8 ते 10 लाखाचा कागद जळून खाक झाला आहे आणि या आगीत या शेतकऱ्याचे जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान झालेलं आहे। आम्ही ओझरडे गावचे रहिवासी असून आमची शेत जमीन ओझरडे गावात आहे। समोर वन विभागाच्या शेजारी आहे। साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे। तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे। शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे आणि पाणी नसल्यामुळे इथं एवढं मोठं नुकसान झालं आहे। ही आंब्याची बाग साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही लावलेली होती आणि ते टँकरनं पाणी पुरवून ट्रॅक्टरच्या टँकरनं घागरीनं कावडीनं पाणी आणून घालून ही झाडं जगवलेली होती। त्यानंतर ठिबक करून ते तळ्याचं पाणी घेऊन ही झाडं सगळी जगवली। पण ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आलीत त्यावेळेला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेलीत। शासनानं वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। तरी आमचं प्रचंड ह्याच्यामुळे न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। साधारण 10 वर्षाचं आमचं कष्ट पूर्णपणे वाया गेलंय आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी काय आमच्यापर्यंत अजून पोचलेलं नाही। फक्त ह्याच्यासाठी बातम्या न्यूज इथपर्यंतच होते, पण ते पाणी काय आमच्यापर्यंत पोचना झालंय। ते पाणी जर असतं तर आमचं तळं भरलेलं असतं आणि ही झाडांची एवढं मोठं नुकसान आम्ही होऊन दिलं नसतं। जीवाच्या आकांतानं ही झाडं आम्ही तयार केलेली होती, पण आज रोजी ह्या आंब्याच्या 360 झाडामधलं एकही झाड जगणार नाही। तरी शासनानं स्वतः येऊन इथं मंत्री कोण असतील त्यांनी येऊन बघून मग आमचं किती नुकसान झालंय तेवढी नुकसान भरपाई आम्हाला मिळावी आणि पाण्याची सोय आमच्यासाठी व्हावी। ओझरडे गावात पूर्ण गाव हे वंचित आहे पाण्यापासून, अजूनपर्यंत पाणी पोचलेलं नाही वाकुर्डे बुद्रुक योजनेचं। रोल नमस्ते, मी ओझरडे गावचा रहिवासी गजानन पाटील। आज ओझरडेमध्ये आमचे मित्र विकास महाडिक यांच्या बागेचे खूप नुकसान झालेलं आहे। फॉरेस्ट खात्यामधून एक 10-15 किलोमीटरवरून आग आली। आम्ही गावातील एक 100भर लोक आलो। आम्ही आग विझवायसाठी आलो तर आमच्या पुढे वन्य प्राणी म्हणजेच घन, साप असे यायला लागल्यानंतर आम्ही मागे गेलो आणि आमच्या नानांनी वगैरे फोन केला फॉरेस्ट खात्याला। ते म्हणले तुमच्या वैयक्तिक मालकीची जागा आहे त्यामुळं आम्ही काही इथे येऊ शकत नाही। पण ही जी आग आली ती फॉरेस्टमधूनच आली, त्यामुळे इथं 30 ते 40 लाखाचं नुकसान आज आमच्या गावातल्या एका मित्राचं झालेलं आहे। आणि इथं जर पाणी असतं तर इथं एवढी आग लागलीच नसती, कारण का आम्ही ह्या पाण्यानंच ही आग विझवली असती। हे जर वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी जर आमच्या मेन तलावात पडलं असतं तर आज हे शेततळ जळलं नसतं, या शेततळ्यात पाणी दिसलं असतं आणि ही जळलेली तुम्हाला झाडं दिसतात, ही झाडं तुम्हाला हिरवीगार दिसली असती। तर शासनानं आता तरी आमच्या या ओझरडे गावाकडं बघावं आणि आमच्या आज्या पंजांची हयात अशीच गेली या जाळ वगैरे बघण्यात, किमान आमची येणारी पिढीला तरी हिरवळ दिसावी ही शासनाला आमची एक विनंती असेल। आणि फॉरेस्ट खात्याविषयी बोलावं तर आमची जनावरं जर एखादं फॉरेस्ट खाते शेळी वगैरे गेली तरी फॉरेस्ट खात्यात ती धरून येत होती। आता वन्य ह्याच्यातली आग आमच्या शेतकऱ्याच्या इथं येत्या, वन्य प्राणी बिबटे असतील काय असतील ते आमच्या शेतकऱ्यांची जनावरं खात्यात, शेळ्या खात्यात। रातचं पाणी वगैरे आम्ही पाजायला तर भीतीचं वातावरण आहे। म्हणजे फॉरेस्टची कुठलीही शेतकऱ्याला मदत नसल्यातच जमा आहे। मग त्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली ती आपली लाखानं पगार घेतात, आम्ही आपल्या शेतकरी लाखानं पैसे घालून फक्त राखच बघत बसलोय। तर याची दखल या सरकारनं म्हणा, जी काय जी संबंधित आहे त्यांनी घ्यावी हीच विनंती। आता हे झालेलं नुकसान काही भरून निघणार नाही, कारण का ह्या शेतकऱ्यांना एक 15 वर्ष झालं रक्ताचं पाणी करून ही बाग तयार केली। अक्षरशः इकडे आमच्याकडे आंघोळीला पाणी नाही, पण ही 350 बाग ह्या खडकावर जगवली होती। पण आता तिचे फक्त बघताय तुम्ही फक्त राखच झालेले आहे आणि आता हिची दखल फक्त सरकार दरबारी व्हावी ही नम्र विनंती।
ब्युरो रिपोर्ट SPN मराठी वाळवा.